माझं नाव अमोल आहे. आज मी 30 वर्षांचा आहे. अनेक लोक मला विचारतात, तू रात्री अंधाराला एवढा का घाबरतोस? मी फक्त हसून विषय बदलतो. कारण त्या एका रात्रीचं सत्य आजही माझ्या मनात जिवंत आहे. मी फक्त 12 वर्षांचा होतो, तेव्हा माझे बाबा अचानक एका रस्ते अपघातात गेले. पोलिसांनी त्याला साधा अपघात म्हटलं. गावक्यांनीही तसंच मानलं. पण माझी आई, तिने कधीच ते मान्य केलं नाही. बाबांच्या जाण्यानंतर आमचं छोटंसं घर शांत झालं. आई दिवसभर काम करायची, पण रात्री तिच्या डोळ्यातलं दुःख लपायचं नाही. अनेकदा मी जागा व्हायचो आणि पाहायचो की ती बाबांचा फोटो हातात घेऊन रडत बसलेली आहे. एक रात्री अचानक माझी झोप तुटली. घड्याळात 2:17 वाजले होते. मला कोणीतरी हळू आवाजात बोलत असल्यासारखं वाटलं. मी कान देऊन ऐकलं. आवाज आईच्या खोलीतून येत होता. भीती असूनही मी हळूच दरवाजाजवळ गेलो. दरवाजा पूर्ण बंद नव्हता. मी आत डोकावलं. आई जमिनीवर बसली होती. तिच्यासमोर बाबांचा फोटो, एक जुनी काळी डायरी आणि एक मेणबत्ती पेटलेली होती. ती रडत म्हणत होती, मी तुला दिलेलं वचन अजूनही पाळते आहे. पण आता हे सत्य किती दिवस लपवू? माझं हृदय जोरात धडधडू लागलं. सत्य? कसलं सत्य? तेवढ्यात आईने डायरी उघडली. पहिल्याच पानावर बाबांचं हस्ताक्षर होतं. जर ही डायरी अमोलच्या हातात आली असेल तर समज, माझ्या मृत्यूचं खरं कारण त्याला कळणार आहे. माझ्या अंगावर काटा आला. तेवढ्यात अचानक घराबाहेर कोणीतरी दारावर 3 वेळा टकटक केली. ठक ठक ठक. रात्री 2:30 वाजता कोण आलं होतं? आई घाबरून उभी राहिली. तिने पटकन डायरी कपाटात लपवली. मी धावत माझ्या खोलीत जाऊन झोपल्यासारखा पडलो. काही मिनिटांनी मला मुख्य दरवाजा उघडल्याचा आवाज आला. कोणीतरी घरात आलं होतं. त्यांचा आवाज अगदी हळू होता. मी फटीतून पाहिलं. एक उंच माणूस काळ्या रेनकोटमध्ये उभा होता. त्याने आईला एक सीलबंद लिफाफा दिला आणि फक्त एवढंच म्हणाला, वेळ संपत चालली आहे. त्यांनी डायरी शोधायला सुरुवात केली आहे. आईच्या हातातून लिफाफा खाली पडला. माझ्या मनात हजारो प्रश्न होते. ते कोण होते? डायरीमध्ये असं काय होतं? आणि बाबांचा मृत्यू खरंच अपघात होता का? त्या रात्रीनंतर माझ्या आयुष्यात काहीच पूर्वीसारखं राहिलं नाही. सकाळी उठलो तेव्हा आई नेहमीप्रमाणे स्वयंपाक करत होती. तिच्या चेहऱ्यावर काल रात्रीच्या भीतीचा एकही मागमूस नव्हता. जणू काही घडलंच नव्हतं. पण माझ्या डोक्यात सतत तोच प्रश्न घुमत होता, डायरीमध्ये नक्की काय आहे? शाळेत शिक्षक काय शिकवत होते? मित्र काय बोलत होते? काहीच माझ्या लक्षात येत नव्हतं. संध्याकाळी घरी आलो तेव्हा आई मंदिरात गेली होती. हीच संधी होती. मी हळूच तिच्या खोलीत गेलो. कपाट उघडलं. कपड्यांच्या ढिगायाखाली तीच काळी डायरी ठेवलेली होती. माझे हात थरथरत होते. मी डायरी उघडली. पहिल्याच पानावर बाबांचं हस्ताक्षर होतं, अमोल. जर तू हे वाचत असशील तर समज मी तुला सत्य सांगण्यासाठी जिवंत नाही. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी पुढचं पान उलटलं. तिथे एका जुन्या हवेलीचा फोटो चिकटवलेला होता. खाली लाल शाईने लिहिलं होतं, सगळ्या उत्तरांची सुरुवात इथून होते. त्या फोटोच्या मागे एक छोटासा नकाशा होता. गावापासून जवळपास 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका मोडकळीस आलेल्या वाड्याला लाल गोल केला होता. मी अजून पुढचं पान उघडणार तेवढ्यात बाहेर दरवाजा उघडल्याचा आवाज आला. आई परत आली होती. मी घाईघाईने डायरी जागेवर ठेवली आणि खोलीबाहेर पडलो. आईने माझ्याकडे संशयाने पाहिलं. अमोल, तू माझ्या खोलीत होतास? मी घाबरत म्हणालो. नाही आई, मी फक्त पाणी प्यायला आलो होतो. आई काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली. नंतर तिने कपाट उघडलं. डायरी तिने हातात घेतली. क्षणभर तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला, कारण डायरीमध्ये मी ठेवलेलं एक छोटंसं पान खाली पडलं होतं.
तिला समजलं होतं कोणीतरी डायरी उघडली आहे. त्या रात्री आईने जेवणही केलं नाही. ती सतत खिडकीतून बाहेर पाहत होती. रात्री 12 वाजले. अचानक घराबाहेर एक काळी एसयूव्ही येऊन थांबली. 3 माणसं खाली उतरली. त्यांच्या हातात टॉर्च होते. त्यातील एक जण म्हणाला, डायरी या घरातच आहे. आज काहीही झालं तरी ती शोधायचीच. माझ्या पायाखालची जमीन सरकली. आईने माझा हात घट्ट पकडला आणि कुजबुजली, अमोल, आजपासून आपल्या जीवाला धोका आहे. आईच्या तोंडून ते शब्द ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. अमोल, आता आपण एका क्षणासाठीही निष्काळजी राहू शकत नाही. मी घाबरून विचारलं, आई, हे लोक कोण आहेत? आईने माझ्या डोळ्यात पाहिलं पण काही बोलली नाही. तेवढ्यात धाड, मुख्य दरवाजावर जोरदार लाथ बसली. पुन्हा एकदा धाड, दार हलू लागलं. आईने क्षणाचाही विलंब करता माझा हात धरला आणि मला स्वयंपाकघरात घेऊन गेली. तिने एका जुन्या कपाटामागे लपलेलं लाकडी झाकण उघडलं. मी आश्चर्यचकित झालो. आमच्या घराखाली एक गुप्त तळघर होतं. लवकर खाली उतर, आई घाईघाईने म्हणाली. आम्ही दोघं खाली उतरलो. वरून झाकण बंद होताच धाड, मुख्य दरवाजा तुटल्याचा आवाज आला. कोणीतरी घरात घुसलं होतं. मी श्वास रोखून बसलो. वरून आवाज येत होते, सगळं घर शोधा, डायरी मिळालीच पाहिजे. मुलगा जिवंत असेल तर त्यालाही पकडा. माझ्या हातापायातली ताकदच गेली. काही मिनिटांनी एका माणसाचा आवाज आला, सर, डायरी इथे नाही. दुसरा माणूस रागाने ओरडला, म्हणजे त्यांनी ती दुसरीकडे लपवली आहे. उद्यापर्यंत ती मिळाली नाही तर सगळा प्लॅन फसणार. हे ऐकून माझ्या मनात प्रश्नच प्रश्न निर्माण झाले. कोणता प्लॅन? सुमारे अर्धा तासानंतर घर पुन्हा शांत झालं. आईने सावधपणे झाकण उघडलं. घराची अवस्था पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. कपाट फोडलेली होती. भिंतीवरील बाबांचा फोटो जमिनीवर पडला होता. मी तो उचलण्यासाठी वाकलो. तेवढ्यात फोटोच्या फ्रेममधून एक लहानशी चावी खाली पडली. आई ती पाहताच थबकली, ही चावी. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तुझ्या बाबांनी सांगितलं होतं. ही चावी फक्त योग्य वेळ आल्यावरच वापर. कशासाठी? मी विचारलं. आईने कपाटातून एक जुना नकाशा काढला. त्यावर जंगलाच्या मध्यभागी असलेल्या एका मोडकळीस आलेल्या वाड्यावर लाल खूण होती. ती शांतपणे म्हणाली, उद्या सकाळी आपण तिथे जाणार आहोत. तिथेच तुझ्या बाबांनी शेवटचं सत्य लपवलं आहे. त्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही. पण मला कल्पनाही नव्हती की त्या जुन्या वाड्यात आमची वाट पाहत होतं एक असं रहस्य, जे आमच्या संपूर्ण आयुष्याला कायमचं बदलून टाकणार होतं. दुसऱ्या दिवशी पहाटेच मी आणि आई घरातून निघालो. आकाश ढगांनी भरलं होतं. रस्त्यावर कुणीच नव्हतं. आम्ही जंगलातून चालत त्या मोडकळीस आलेल्या वाड्याजवळ पोहोचलो. वाडा जवळून पाहताच माझ्या अंगावर काटा आला. भिंतींवर शेवाळ होतं, खिडक्या तुटलेल्या होत्या आणि सगळीकडे भयानक शांतता पसरली होती. आईने बाबांनी दिलेली छोटी चावी हातात घेतली. आम्ही आत शिरलो. वाड्याच्या मध्यभागी एक जुना देवघर होता. आईने देवघराच्या मागे हात फिरवला. अचानक खट, भिंत हलू लागली. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. भिंतीमागे एक गुप्त खोली होती. आम्ही आत गेलो. धुळीने झाकलेलं एक टेबल, एक लोखंडी तिजोरी आणि एक जुना टेप रेकॉर्डर तिथे ठेवलेला होता. आईने थरथरत्या हातांनी तिजोरी उघडली. त्यात काही फाईल्स, एक पेन ड्राईव्ह आणि एक कॅसेट होती. कॅसेटवर बाबांच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, अमोल आणि सवितासाठी. आईने टेप रेकॉर्डर सुरू केला. काही सेकंद शांतता आणि मग बाबांचा आवाज ऐकू आला, अमोल, जर तू माझा आवाज ऐकत असशील तर याचा अर्थ मी आता तुमच्यासोबत नाही. माझ्या डोळ्यात पाणी आलं. बाबा पुढे म्हणाले, माझा मृत्यू अपघात नव्हता. मी गावातील मोठ्या जमीन घोटाळ्याचे पुरावे गोळा केले होते.
काही प्रभावशाली लोकांना ते उघड होऊ द्यायचे नव्हते. त्या पुराव्यांची एक प्रत या पेन ड्राईव्हमध्ये आहे. योग्य वेळी ती पोलिसांकडे पोहोचव. मी आईकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला. खिडकीतून पाहिलं तर 3 काळ्या गाड्या वाड्याबाहेर येऊन थांबल्या होत्या. 10-12 माणसं खाली उतरली. त्यांच्या हातात टॉर्च आणि काठ्या होत्या. एकजण मोठ्याने ओरडला, "ते आत आहेत. पेन ड्राईव्ह मिळाला तर आपलं सगळं संपेल." आईने पटकन पेन ड्राईव्ह माझ्या हातात दिला. ती म्हणाली, "अमोल, काहीही झालं तरी हा पेन ड्राईव्ह सुरक्षित ठेव. हा तुझ्या बाबांचा शेवटचा विश्वास आहे." तेवढ्यात गुप्त खोलीचा दरवाजा जोरात हादरू लागला. धाड धाड धाड. कोणीतरी तो तोडण्याचा प्रयत्न करत होतं. माझं हृदय जोरात धडधडत होतं. आणि अचानक त्या खोलीत दुसऱ्या बाजूला असलेला एक गुप्त दरवाजा हळूहळू स्वतःच उघडू लागला. गुप्त खोलीचा दरवाजा बाहेरून जोरजोरात आपटला जात होता. धाड धाड धाड. आईने माझा हात घट्ट पकडला. "अमोल, माझ्या मागे ये." आम्ही नुकताच उघडलेल्या गुप्त दरवाजातून आत शिरलो. समोर एक अरुंद, अंधारलेला भुयारी बोगदा होता. भिंतींवर पाण्याचे थेंब पडत होते. प्रत्येक पाऊल टाकताना भीती वाटत होती. अचानक मागून आवाज आला, "ते पळत आहेत. बोगद्यात गेले आहेत." आम्ही धावत सुटलो. काही मिनिटांनी बोगदा संपला. समोर जंगल होतं. मला वाटलं आता आपण वाचलो. पण तेवढ्यात एका झाडामागून एक माणूस बाहेर आला. त्याला पाहताच आईच्या चेहऱ्याचा रंग उडाला. "रमेश, तू?" मी आश्चर्याने विचारलं. "आई, हा कोण?" आई थरथरत म्हणाली, "हा तुझ्या बाबांचा सर्वात जवळचा मित्र होता." रमेश मोठ्याने हसू लागला. "हो, मित्र होतो. पण पैशांनी मैत्री विकत घेतली." माझ्या पायाखालची जमीन सरकली. रमेश पुढे म्हणाला, "तुझ्या बाबांनी घोटाळ्याचे पुरावे गोळा केले होते. मीच ती माहिती त्या लोकांपर्यंत पोहोचवली. त्या बदल्यात मला भरपूर पैसा मिळाला." माझ्या डोळ्यात राग दाटून आला. "म्हणजे बाबांच्या मृत्यूला तूही जबाबदार आहेस?" रमेश शांतपणे म्हणाला, "हो. पण आता इतिहास पुन्हा घडणार नाही. कारण तो पेन ड्राईव्ह मला दे." आई माझ्यासमोर उभी राहिली. "नाही. माझ्या मुलाला हात लावायचा नाही." रमेशने आपल्या खिशातून पिस्तूल काढलं. मी घाबरलो. तेवढ्यात दूरवरून पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकू आला. रमेश क्षणभर गोंधळला. मी संधी साधून आईचा हात धरला आणि आम्ही जंगलाच्या दिशेने पळू लागलो. रमेश आमच्या मागे धावत होता. अचानक समोर खोल दरी आली. पुढे जाण्याचा मार्ग नव्हता. मागे रमेश आणि त्याचे साथीदार. आम्ही पूर्णपणे अडकलो होतो. रमेश हसत म्हणाला, "आता खेळ संपला. अमोल, पेन ड्राईव्ह दे. नाहीतर आज तुमचा शेवट निश्चित आहे." तेवढ्यात जंगलात एक गोळी झाडल्याचा आवाज घुमला. धाड. रमेश थबकला. त्याच्या मागे कोण उभं होतं हे पाहून सगळेच हादरले. गोळीचा आवाज संपूर्ण जंगलात घुमला. रमेश घाबरून मागे वळला. त्याच्या समोर पोलीस उभे होते. "रमेश, शस्त्र खाली ठेव." रमेश पळण्याचा प्रयत्न करू लागला. पण काही सेकंदांतच पोलिसांनी त्याला पकडलं. मी आणि आई सुटकेचा श्वास घेतला. पोलीस निरीक्षक माझ्याकडे आले आणि म्हणाले, "अमोल, तुझ्या वडिलांनी जपलेले पुरावे आज अनेक निरपराध लोकांना न्याय मिळवून देतील." मी थरथरत्या हातांनी पेन ड्राईव्ह पोलिसांच्या हातात दिला. त्यात गावातील जमीन घोटाळा, खोटी कागदपत्रं, लाचखोरी आणि बाबांना धमक्या दिल्याचे व्हिडिओ व ऑडिओ पुरावे होते. काही दिवसांतच तपास सुरू झाला. ज्यांनी अनेक वर्षे गावक्यांची जमीन बळकावली होती त्यांना अटक झाली. रमेशनेही न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला. तो रडत म्हणाला, "लोभामुळे मी माझा सर्वात चांगला मित्र गमावला. पैशासाठी मी माझं आयुष्यच उद्ध्वस्त केलं." 6 महिन्यानंतर गावात एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
गावाच्या चौकात बाबांचा पुतळा उभारण्यात आला. त्यावर लिहिलं होतं, सत्यासाठी जगणारा माणूस कधीच मरत नाही. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, आज तुझे बाबा जिथे असतील तिथून नक्कीच अभिमानाने हसत असतील. मी बाबांच्या पुतळ्यासमोर उभा राहिलो. मनात फक्त एकच विचार होता, सत्य उशिरा जिंकतं, पण हरत कधीच नाही. मी बाबांचा फोटो हातात घेतला आणि हळूच म्हणालो, बाबा, तुमचं अपूर्ण स्वप्न आज पूर्ण झालं. त्या क्षणी सूर्यकिरण पुतळ्यावर पडले, जणू बाबा स्वतः म्हणत होते, धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कॉमेंट करा आणि मराठी स्टोरीज 001 ला सबस्क्राईब करा.